मुलगी ही 42 कुळाचा उद्धार करते. म्हणून एक वाक्य बोलेल. आज कीर्तनाच्या माध्यमातून ह्या परिवाराने मला बोलवलो, स्त्री भ्रूण हत्या करू नका राजा. आई, तुमच्या जर आईना स्त्री भ्रूण हत्या जर केली असते, तुम्हाला हे जग पाहायला मिळालं असतं का? सांगा ना मला. नसतं मिळालं. एक वाक्य बोलेल स्वाभिमानाने, घरी घेऊन जा. अरे मुलीला जगू द्या मुलाच्या समान आणि वाचवा मुलीचा प्राण. अरे मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मातील श्रीकृष्ण भगवान. हे मुलीचं प्रेम आहे. बाप मुलीवर खूप प्रेम करत असतो दादा. बाप लग्नाच्या दिवशी, तुम्ही अजून पहा, आत्मपरीक्षण करा. लग्नाच्या दिवशी तो बाप दिवसभर जेवत नाही. माझ्या मुलीचं लग्न आहे, पाहुणे येणार आहेत, मित्र परिवार येणार आहेत, नातेवाईक येणार आहेत, आणि त्यांची व्यवस्था, त्यांची सोय झाली पाहिजे. दिवसभर उपाशी राहतो त्या मुलीच्या लग्न करता बाप. आमचा खेडेकरचा बाप असून द्या राजा हो, मळालेलं धोतर आहे, नेहरू घातलेला आहे, टोपी घातलेली आहे, आणि तो बाप आपल्या मुली करता कष्ट करतो, काबाड कष्ट करतो, लोकांकडे जातो, कर्जाने व्याजाने पैसे घेतो. माझ्या लेकीचा संसार चांगला व्हावा ही बापाची इच्छा असते. तो बाप खूप मुलीवरती प्रेम करत असतो. लग्न असेल ना, लग्नाच्या दिवशीचा प्रसंग असंच मंगल कार्यालय असतं. बापानी सर्वांना सांगून ठेवलेलं असतं, ढोल ताशावाल्यांना सांगितलेलं असतं, जेवणावाल्याला सांगितलेलं असतं, पाहुणे रावळ्यांना त्या ठिकाणी मेसेज फोन केलेले असतात. अहो अमक्या अमक्या तारखेला आमच्या मुलीचं लग्न आहे, या बरं लग्नाला. तो लग्नाचा दिवस आहे, पाहुणे मंडळी येतात. ब्राह्मण देवता त्या ठिकाणी मंगल अष्टका म्हणतात. काय ब्राह्मण देवाचं मंगल अष्टका आहेत? मंगल अष्टका सुरुवात होतात, आणि मंगल अष्टका चालू असताना प्रत्येक जण अक्षदा टाकतोय. हो, अक्षदा टाकत असताना माई तुळशीला पाणी घालते. आई, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. हळूहळू हळूहळू हळू लग्न लागल्या जातं. पाहुणे मंडळी जेवण करतात, आणि ती मुलगी सूर्यास्त होण्याची वेळ आणि ती सासरला जाण्याची वेळ. ती मुलगी सासरी निघणार. त्यावेळेस तुम्ही अजून निरीक्षण करा, मुलगी प्रत्येकाच्या गळ्यामध्ये मिठी टाकून रडते. आई येते ग, काकू येते, आत्या येते, पण ऐका, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. ती मुलगी ज्या वेळेस बापाकडे जाते ना, आंबरडा फोरडत फोरडत जाते, बाबा येते, बाबा बाबा बाबा. दगडाचा काळजाचा बाप असला तरी ना, मुलीच्या लग्नाच्या दिवशी रडतो दादा. ढेकळावर पाणी पडल्यावर जी अवस्था होती ना, ती अवस्था त्या बापाची होती. तो बाप ढसा ढसा रडतो. अहो, साधा खिशातला पेन जर कुणाला द्यायचं म्हटलं ना, माणूस 100 वेळा विचार करतो द्यायचा का नाही. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्या आईने त्या मुलीला वाढवलं, संगोपन केलं, तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं त्या मुलीला, आणि त्या मुलीला एका क्षणात दुसऱ्याच्या हवाली करून द्यायचं. सांगा ना, काय वेदना त्या बापाला होत असतात. लोकांनी विचारलं, का हो तुम्ही मुलीच्या लग्न करता खूप खर्च केला हो, खूप पाहुणे मंडळी आले होते, एवढा खर्च केला तुम्ही मुलीच्या लग्न करता. त्यावेळेस तो बाप काय म्हणतो ऐका. तो बाप म्हणतो, पैसे गेले तर जाऊन द्यावं, आज नाही उद्या मिळतील, पण माझी मुलगी सुखात आहे, यापेक्षा मला जीवनात काहीच नको. तो बाप असतो राजा. विठ्ठल 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 तो बाप मुला करता. आदरणीय आमच्या सचिन भाऊ करता, 2 बहिणी आहेत सचिन भाऊला.
सौ सीमा गावडे आणि सौ विजयमाला होमणे, दोन मुली आहेत. तो बाप काबाड कष्ट करतो, लेकरा करता हाडाच्या काड्या, रक्ताचं पाणी करतो, नेत्राचा दिवा करतो. मग तुकोबर आहे म्हणतात, तो बाप शरीराची कुरवंडी करतो आणि लेकराचा सांभाळ करतो, देहाला कष्ट देतो. त्या बापाचं वर्णन तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. बापा करी जोडी लेकरासी जोडी, बापा करी जोडी लेकराचे ओढे, बापा करी जोडी लेकराची ओढी, बापा करी जोडी लेकराची ओढी, हा बापा करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपुली कुंडी वाळवणी, आपुली कुरवंडी 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 वाळवणी. एकाएकी केला बिरासीचा धनी, एकाएकी केला बिरासीचा धनी, हो एकाएकी केला बिरासीचा धनी, एकाएकी केला बिरासीचा धनी. तो बाप असतो राजा. तुकोबार आहे म्हणतात एकाएकी केला मिरासीचा धनी. मिराशी शब्दाचा अर्थ आहे परंपरा. परंपरा जी वाडवडिलाची परंपरा आहे, ती परंपरा जपण्याकरता एकाएकी केला मिरासीचा धनी. जी आपली परंपरा आहे त्या ठिकाणी बाप त्या ठिकाणी मुलाच्या नावावर करून देत असतो. ती परंपरा, ती संपत्ती, प्रॉपर्टी, इस्टेट बाप. त्या ठिकाणी बापाचा स्वार्थ कुठल्या पद्धतीचा नसतो. बापाला एवढं वाटतं की माझ्या लेकराचं हित व्हावं, म्हणून तो बाप रात्रंदिवस हिताकरता तळमळ करत असतो. दादा विठ्ठल 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 बाप काय असतो राजा हो. तुम्ही जर इतिहासामध्ये जर पाहिलं ना, राष्ट्रमाता जिजाई साहेबचं प्रत्येक जण नाव घेतो माऊली, पण शहाजीराजाचे कष्ट साखळदंडाने बांधलेला शहाजीराजा कोणी कोणाला सांगत नाही. आई मुलाच्या चुकीवर पांघरून घालतो, पण बाप चुकीवर पांघरून घालत नाही. बाप छत्रपती शिवरायांचं जीवन बघा ना जरा कसं आहे. मी उभ्या महाराष्ट्रात फिरता फिरता शिवरायांचं सांगत असतो. चरित्र राजांचं हे कसं होतं. मी झी टॉकीजला बोललो, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला ज्याला बाईतली बहीण कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. अरे अरे, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा कृष्ण झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा शोभा झाला. हे शिवरायांचं जीवन आहे दादा हो.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं आहे ऐका. राजांचं जीवन काय आहे, शिवाजी म्हणजे काय. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही शिवाजी महाराजाविषयी बोलता बोलय, शिवाजी महाराज का देव होऊन गेले का तुमचे. म्हणलं शिवाजी महाराज देव नाहीत, पण शिवाजी महाराजामुळे आज मंदिरामध्ये देव आहेत हे मात्र विसरू नका. टाळी वाजवायची असेल ना त्याला काय जीएसटी नाही. वाजवायचे असेल तर असं मनाने वाजवा, आनंदाने वाजवा, प्रेमाने वाजवा. माझ्या करताने देवा करता टाळी वाजवायची हे लक्षात ठेवा. शिवरायांचं जीवन कसं होतं. शिवाजी म्हणजे काय तर ऐका. सी म्हणजे सिलवान राजा, वो म्हणजे वाघाचा काळीच असणारा राजा, आणि जी म्हणजे जीवाला जीवदान देणारा त्याला शिवाजी म्हणतात. हे छत्रपती शिवरायांचं जीवन होतं. म्हणून ऐका ना, छत्रपती शिवरायाने बलिदान दिलं या महाराष्ट्राच्या माती करता. धर्मवीर शंभूराजाने बलिदान दिलं या महाराष्ट्राच्या माती करता. छत्रपती शिवरायांचा जन्म कसा झाला, छत्रपती शिवराय कसे जन्माला आले ऐका. राष्ट्रमाताची जय साहेबांनी नमस केला होता. तुळजापूरच्या आई भावाने मातेला साकडं घातलं होतं की आई जगदंबे, या जगामध्ये चाललेला अन्याय अत्याचार माझ्या डोळ्याला सहन होत नाही. आई जगदंबे, माझ्या पोटी असा मुलगा जन्माला घाल की ज्याने महाराष्ट्राच्या मातीची कोस पवित्र केली पाहिजे. जीवनामध्ये 18 पकड जाती एकत्र करणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, आणि डोळ्याने दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आई म्हणणारा राजा माझ्या पोटी जन्माला घाल, हे त्या आईचं माझं. अरे शुक्रवार या दिवशी ते जेव्हा किरण शिवनेरीवर पडले आणि तेथूनच्या महाराष्ट्राच्या मातीचा हिरा जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कसं होतं. अरे शहाजी राजाने बापाने संस्कार दिले नसते छत्रपती शिवाजी महाराजांना, तर आज राजांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि श्रेष्ठत्व हे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळालं नसतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या जातीचे नव्हते आधी हे लक्षात ठेवा, कोणत्या धर्माचे नव्हते. बाप सांगतो मी तुम्हाला, बाप शहाजी राजाने कसे संस्कार दिले छत्रपती शिवरायांना हे सांगतो ऐका. हे स्वराज्य कसं निर्माण झालं. 18 पगड जाती एकत्र केला छत्रपती शिवाजी महाराजाने. ब्राह्मणाचा बाजी होता, नव्याचा जिवाजी होता, रामोशाचा येसाजी होता, मुसलमान समाजाचे 13 सरदार छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता. मुसलमानाचा काजी होता, हरिजनाचा बहिर्जी होता, वटार समाजाचा हिरोजी इंदोलकर होता. अरे 18 पगड जाती एकत्र केला छत्रपती शिवाजी महाराजाने आणि हिंदवी स्वराज्य संस्थापन केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चलत नव्हता 7.5चा, कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. अरे प्रत्येक मावळ्याने आपलं बलिदान दिलं महाराष्ट्राच्या माती करता. अरे मातीत मेला, मातीत मेला. अरे मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता मरणारे आणि जागणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. अरे प्रत्येक मावळ्याने बलिदान दिलं या छत्रपती शिवरायांच्या मावळ्याने या माती करता. आज आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काढतो दादा कीर्तनामध्ये. तुम्ही सांगा ह्या जमान्यामध्ये, आता ह्या कलियुगामध्ये बरं का माऊली, एवढी अवघड परिस्थिती आहे. माझ्या देखत एक जणाने आपल्या बापाचा 10वा उक्ताच देऊन टाकला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं. ब्राह्मण म्हणला 10,000 लागेल, तू म्हणे 15 घे, पण सगळं तूच कर. तो म्हणला सगळं मी करतो, पण टकलं कुणाचं करू. ते म्हणे ज्याचं प्रवचन ठेवलं त्याचं कर. अवघड परिस्थिती महाराज. उगाच छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, नेतृत्व श्रेष्ठ होतं म्हणून आज चौकामध्ये शिवरायांचे पुतळे. 19 फेब्रुवारीला बघा, जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवरायांचं कार्य होतं. म्हणून शहाजीराजाने संस्कार दिले बापाने.
राष्ट्रमाता जिजाई साहेबांनी संस्कार दिले त्यावेळी छत्रपती शिवरायांसारखे राजा आपल्याला पाहायला मिळाले. अरे गडकोट किल्ले शहाजीराजाने छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी दिले. आपली परंपरा यद्यदा चरती श्रेष्ठ तत्त देवे जनार्दन, आपली जी परंपरा आहे, जे ज्येष्ठ मंडळी करतात ते पाठीमागची मंडळी करत असतात हे लक्षात ठेवा. जे ते वडील जे जे करतील त्या नाम धर्म ठेविती, जे पाठीमागचे मंडळी समोरच्या व्यक्तीचं पाहून अनुकरण करत असतात हे लक्षात ठेवा. शहाजी राजाने जेवढी संपत्ती होती, जेवढं काही धन होतं, सोने चांदी मौरी हिना, सगळं सगळं त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांना देऊन टाकलं. तसंच तुकोबाराय म्हणतात एकाएकी केला मिरासीचा धनी. मिरासीचा धनी हे तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये वर्णन करतात. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. एकाएकी केला मिरासीचा धनी. पैसा इस्टेट प्रॉपर्टी तो बाप लेकराच्या नावावर करून टाकतो. निस्वार्थ प्रेम करतो जगामध्ये बाप, आणि आपल्या लेकराच्या अंगावरती अलंकार घालतो आणि कौतुकाने पाहतो. तुकोबाराय म्हणतात घालून या पाये डोळा अलंकार. घालून या पाये डोळा अलंकार. घालून या पाये डोळा अलंकार. घालून या पाये अलंकार. घालून या पाये डोळा 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 अलंकार. ठेवा दावी तोर करोनिया. ठेवा दावी तोर करोनिया. ठेवा दावी तोर करोनिया. ठेवा दावी तोर करोनिया. एकाएकी केला मिराजीचा धनी. 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 एकाएकी केला